बांधवांसाठी सर्वात मोठी आता आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। ज्यांना नुकताच पीएम चे 2000 रुपये आलेत त्यांना 30,000 रुपये पीक विमा व नमोचे 2000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत। जिल्हा व तालुक्यांच्या याद्या लगेच तुम्ही आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पाहू शकता। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा दिलासा आता या ठिकाणी मिळालेला आहे। सरकारच्या माध्यमातून निधी वितरण प्रक्रिया या ठिकाणी सुरू केल्याची माहिती आता सर्वात मोठी शेतकरी बांधवांनो समोर आली आहे। नुकतेच 2000 रुपये आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पोहोचलेले आहेत। तुम्हाला सुद्धा नक्कीच या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आले असणार आहेत। त्याच शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती राहिलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता त्याचे 2000 रुपये आणि रखडलेला केंद्र सरकारचा 30,000 रुपयांचा पीक विमा असा 32,000 रुपयांचा लाभ आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। गेल्या 2 महिन्याभरापासून प्रतीक्षित असणाऱ्या शेतकरी बांधवांना सर्वात मोठा दिलासा मिळायला या ठिकाणी शेतकरी बांधवांना आता सुरुवात झालेली आहे। परंतु हे पैसे नेमके कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत? त्या शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता नुकतेच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये सोडलेले आहेत। त्यांनाच नमोच्या पुढच्या हप्त्याचे म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि रखडलेल्या पीक विम्याचे देखील 30,000 रुपये असं टोटल 32,000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळण्यास शेतकरी बांधवांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळपासून जवळपास 6 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप या ठिकाणी करण्यात आलंय। उरलेल्या जिल्ह्यांमध्ये जे 12 जिल्हे आता वाटप करायचे बाकी राहिलेत थोड्याच वेळामध्ये आता जशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आलेले आहेत तशाच प्रकारे पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। लक्षात घ्या फक्त या उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्येच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये व पीक विम्याचे 30,000 रुपये असे एकूण 32,000 रुपये ज्या पीएम किसान योजनेचे ज्या तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला नमोचे 2 व पीक विम्याचे 30,000 रुपये असे एकूण 32,000 रुपये ज्या शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पीएमचा हप्ता जमा झालाय तशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होऊ लागले। शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 32,000 रुपये लाभ मिळू लागलाय। त्यामुळे आता तुम्ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांच्या याद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी पीक विमा योजना हप्ता वितरित करण्यासाठी देण्यात आल्यात, कोणत्या बँकांना म्हणजेच की जिल्ह्यांच्या याद्या देण्यात आल्यात त्या जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगणारच आहे। त्याचबरोबर कोणकोणत्या तालुक्यांच्या याद्या बँकांना देण्यात आल्यात याचीच यादी आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो लगेच या ठिकाणी बघणार आहोत। लक्षात ठेवा गेल्या अनेक महिन्याभरापासून शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते, परंतु काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता। परंतु बँकेचा प्रॉब्लेम आता व्यवस्थितपणे शेतकरी बांधवांनो दूर झालाय आणि पैशांचं वितरण या ठिकाणी आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सुरू करण्यामध्ये आलंय। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये नुकतेच आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून नुकतेच या ठिकाणी काल जमा झालेत आणि त्याच बँकेच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीक विम्याचे 30,000 रुपये असे एकूण 32,000 रुपये अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता भेटलाय अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 32,000 रुपयांचा लाभ आता भेटू लागलाय या 12 जिल्ह्यांमध्ये। परंतु सर्वच जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता शेतकरी बांधवांना वाटप होणार नाहीये, कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तुम्हाला सुद्धा माहीतच आहे। त्यापैकी फक्त आज 12 जिल्ह्यांमध्येच वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे। या 12 जिल्ह्यांमधील जर का तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला सुद्धा नुकताच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले असतील, तुम्हाला 2022चा 2023चा 2024चा या 3 ते 4 वर्षांचा तुम्ही केंद्र सरकारचा जर का पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आता आनंदाची शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून आल्या। कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता या म्हणजेच की 30,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे, त्याचबरोबर नमोचे 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। नक्की तुम्ही 2 मिनिटे आता मोबाईल हातामध्ये धरून बघत राहायचं आहे। तुम्हाला पीक विमा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो मंजूर करण्यामध्ये आला आहे। पीक विम्याचा तुम्हाला मागील 2 महिन्यामध्ये पहिला टप्पा वाटप करण्यामध्ये आला होता, तर सरकारचे केंद्र म्हणजेच की कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की पीक विम्याचे 3 टप्पे असतील।
पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि शेतकरी बांधवांनो तिसरा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांना आता वाटप या ठिकाणी पूर्णपणे झालेलं आहे आणि दुसरा टप्पा शेतकरी बांधवांनो सरकारने मागच्याच आठवड्यामध्ये सुरू केलेला आहे. परंतु काही बँकांचा तांत्रिक प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे ज्या बँकांमध्ये पीक विमा सरकार सोडणार होतं त्या बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होऊ शकली नाही. परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीद्वारे पीक विमा 30,000 रुपये, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण तुमच्या देखील खात्यावरती 32,000 रुपयांची रक्कम आता जमा होऊ लागल्या. पहा, आता लक्ष देऊन पहा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज नमोचे 2,000 रुपये व पीक विम्याचे 32 म्हणजेच की 30,000 रुपये पीक विम्याचे आणि नमोचे 2,000 रुपये असे एकूण 32,000 रुपये जमा होऊ लागलेत. आता नेमकी तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये येतं का, तुम्ही पात्र असणार आहेत का, तुमच्या तालुक्याचं नाव येतं का, हे आपण लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत. त्यामुळे नक्कीच आता हातात धरून मोबाईल शेतकरी बांधवांनो पाहत चला. तुम्ही सुद्धा 2022, 2023, 2024 आणि 2025 पर्यंतचा शेतकरी बांधवांनो पीक विमा भरलाय का? भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती 30,000 रुपये कशा प्रकारे जमा होणार आहेत, आज जमा होणार आहेत की उद्या जमा होणार आहेत. त्याचबरोबर पीक विमा सोबतच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती नेमकी आज जमा होतील की उद्या जमा होतील की दुसरीच कोणती तारीख आहे हे देखील मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे. त्याकरिता शेतकरी बांधवांनो नक्कीच तुम्ही 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चलायचे. आता लक्ष देऊन पहा, आजच सकाळी सरकारच्या माध्यमातून एक अपडेट आलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच की 20 जून रोजी जमा झाला आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर पीक विमा रक्कम जमा होणार आहे असं राज्य सरकार म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का, तुम्हाला पीक विमा मिळणार का, तुम्हाला नमोचे पैसे मिळणार का आणि त्याचबरोबर तुम्हाला नेमकी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालेला आहे का हे एकदा नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तर आता तुम्हाला सांगतो की तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहात. तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला पीक विमा आणि नमोचे पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर तुमची ई-KYC पूर्ण असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी पीक विमा योजनेसाठी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहात. आणि तिसरं म्हणजे तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे सुद्धा अनिवार्य आहे. तुमचं जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही यासाठी पात्र नसणार आहेत. तुमचं आधार आणि ई-KYC पूर्ण लवकरात लवकर शेतकरी बांधवांनो करून घ्या. तुम्हाला पीएमचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला हे हप्ते सुद्धा भेटणार आहेत. हा पीक विमा 2022 ते 2024 हा 3 ते 4 वर्षांचा प्रलंबित पीक विमा आता तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर पहा, आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर नाशिकमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. नाशिकमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला 2022, 2023, 2024 या प्रलंबित 2 ते 3 वर्षांचा पीक विमा भेटणारच आहे. त्याचबरोबर नाशिकमधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील भेटणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नागपूर जिल्ह्याचं सुद्धा या यादीमध्ये नाव आलेलं आहे. नागपूर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, जळगाव, जालना या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो हिंगोली गोंदियामधील जर शेतकरी असाल, हिंगोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलेला असेल, आता तुमची प्रतीक्षा असेल की नेमकी नमोचा हप्ता आम्हाला कधी भेटेल, त्याचबरोबर पीक विमा नेमकी 2022 ते 2024 केव्हा भेटेल. तर आता ही प्रतीक्षा गोंदिया आणि हिंगोलीमधील सर्व शेतकरी बांधवांची संपलेली आहे. गोंदिया हिंगोलीमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर धुळे गडचिरोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड, अमरावती या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बीड, अमरावतीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला, अहमदनगर,
छत्रपती संभाजीनगर, अकोला अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल किंवा अकोला मधील शेतकरी असाल किंवा अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर हे होते शेतकरी बांधवांनो जिल्हे। या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर निश्चितच तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।